हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे सारिका वाघमारे व्लॉगमध्ये। तर आज आम्ही संडे स्पेशल असा वडापाव बनवलेला आहे। मुंबईसारखा वडापाव झालेला आहे। तर मी एका पातेल्यात 7 ते 8 बटाटे शिजायला ठेवलेली आहे। बटाटा शिजून झालेला आहे आणि त्याचं साल काढून देण्यात माझे बच्चे मला मदत करत आहेत। काढूस तर मी बटाट्याला घालण्यासाठी मसाला करत आहे। कोथिंबीर, अद्रक आणि लसूण आणि मिरच्या घेतलेली आहे। त्याचं वाटण देखील असं ओबडधोबड करून घ्यायचं आहे। आणि बटाटा देखील शिजून झालेला आहे। आणि एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालून मी मोहरी घातलेली आहे। मोहरी घातल्यानंतर आपल्याला कढीपत्त्याचा तडका द्यायचा आहे। तर कढीपत्त्याचा तडका देऊन झालेला आहे। नंतर आपण ते वाटण घातलेलं आहे। व्यवस्थितपणे आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे कच्चा वास येणार नाही। नंतर 1 चमचा मी हळद घातलेला आहे। अगदी व्यवस्थितपणे फिरून घ्यायचं आहे। बटाट्याचा सारण किती व्यवस्थित आपण करू तेवढे टेस्टी आपले वडे होणार आहेत। तर मी चवीपुरता मीठ घातलेले आहे आणि व्यवस्थितपणे आता हे फिरून घ्यायचं आहे। पूर्ण एकजीव होस तर आपल्याला फिरून घ्यायचं आहे। बटाटा खूप छान स्मॅश झालेला आहे। ते थंड होऊस तर मी एकीकडे मी बेसन घेतलेला आहे आणि चवीपुरता मीठ घालून त्यात चिमूटभर सोडा देखील घातलेला आहे, खायचा सोडा। आणि थोडा पाणी घालून आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। ते ग्राइंडरने केलेले नाही आहे, मी हातानेच ग्राइंड करत आहे। अगदी व्यवस्थित बटाट्याचा गोळा बुडेल एवढा आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे। मिश्रण फेटून देखील घ्यायचं आहे। फेटल्यामुळे अगदी व्यवस्थित भिजतो पीठ। ते पीठ भिजूस तर इकडे बटाट्याचं सारण थंड झालेलं आहे, त्याचे मी गोळे बनवून घेणार आहे। अगदी मीडियम साईजमध्ये आपल्याला गोळे बनवून घ्यायचं आहे। खूप छान कलर देखील आलेला आहे, हे बघा बनवून झालेलं आहे। आणि सगळे पीठ देखील भिजलेलं आहे। आणि कढईवर मी तेल देखील तापाला ठेवलेली आहे। तेल तापूस तर मी इकडे हिरवी चटणी बनवून घेणार आहे। ह्यात पुदिना नाही आहे मला, मी तशीच करणार आहे। तर तेल तापून झालेलं आहे। मी आता एक गोळे तेलात सोडून घेणार आहे। खूप छान तेल तापलेलं आहे। अगदी व्यवस्थित गोळे पडणार नाहीत असं आपल्याला टाकायचे आहेत। हे बघू शकता तुम्ही, खूप छान गोळे देखील झालेला आहे। आणि बटाटा पूर्णपणे बुडेल इतका आपल्याला बुडवून घ्यायचा आहे। वडे थोडेसे लालसर झाले तर आपल्याला ते काढून घ्यायचं आहे। खूप छान स्वाद आणि सुगंध देखील खूप छान सुटलेला आहे वड्याचा। तर अशा पद्धतीने मी हे सगळे तळून घेतलेले आहे। नंतर थोडंसं पीठ राहिलेला, त्याच पिठाचं मी सुका चटणी करणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला तेलात हातानेच असे सोडून घ्यायचे आहेत छोटे छोटे गोळे। ह्याचीच मी सुकी चटणी करणार आहे। ह्यात लसूण थोडंसं तळलेलं लसूण घातलेलं आहे आणि लाल चटणी घातलेली आहे। हे मिश्रणमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। ही सुकी चटणी म्हणून तुम्ही वापरू शकता। हे बघू शकता तुम्ही, मिश्रण बारीक झालेलं आहे। आता सर्व करणार आहे आणि वडापाव। तर पाव घेतलेला आहे, त्यात मधून चिरून घेतलेली आहे आणि हिरवी चटणी लावलेली आहे। हिरवी चटणीला तुम्ही पुदिना देखील यूज करू शकता। माझी मुलं खातेत म्हणून मी एकच मिरची वापरलेली आहे, पुदिना माझ्याकडे नव्हता म्हणून मी हे वापरलेले नाही। तुम्ही पुदिना देखील वापरू शकता। आणि वरून सुकी चटणी घातलेली आहे। आता खाण्यासाठी रेडी झालेला आहे वडापाव। खूप छान झालेला आहे वडापाव। तर तुम्ही देखील नक्की ट्राय करू शकता। कसा वाटला आजचा हा वडापाव तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगू शकताय। आजचा असा होता आमचा दिवस, संडे स्पेशल वडापाव। माझी मुले खूप भुकेलेले खात आहेत, बघू शकता तुम्ही। तर आजचा हा वडापाव बेत संडे स्पेशल तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगू शकता तुम्ही। तोपर्यंत बाय बाय।